ज्योतिष आणि धार्मिक श्रद्धेनुसार दिवाळीच्या धनत्रयाच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सोनं घेण्यासाठी एक वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. नेमकं सोन्याचे भाव कसे आहेत, कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना दिसत आहेत. यंदा दिवाळीला सोन्याचा भाव काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत फतेहचंद रानका आहेत. सर, दिवाळीच्या शुभेच्छा. आणि काय सध्या सोन्याचे रेट आहेत, ट्रेंड कसा आहे आणि नागरिकांच्या प्रतिक्रिया? दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांना. आज गेले काही दिवस सोन्याचे भाव वाढत आहेत, परंतु गेल्या कालपासून सोन्याच्या भावामध्ये 2,500 रुपयाची कमी झालेले आहेत आणि चांदीमध्ये 17,000 रुपयांनी कमी झालेले आहे. आज जीएसटी सहित 1% आणि 3% जीएसटी आहे. त्या जीएसटी सहित सोन्याचे भाव आहेत 1,31,840 आणि चांदीचे भाव जीएसटी सहित 1,76,130 आहे. असं आहे. आता एक सगळ्यात महत्वाचा, तुम्ही ज्योतिष आणि धार्मिकचा उल्लेख केला. धनत्रयोदशी हा दिवाळीतला दुसरा दिवस आणि या दिवशी धनेची पूजा केली जाते. आणि धन पूजा करण्यासाठी चांदीची आधी पूर्वीपासून पाहत गेला तर जुने चांदीचे नाणे पूजेत करायला वापरले जायचे. आता चांदीचे कॉईन वापरले जातात आणि म्हणून आज चांदीला सगळ्यात महत्व आहे. ते म्हणजे पूजेसाठी आहे, मग सोन्याचे कॉईन आहेत, चांदीचे कॉईन आहेत. तर ह्यासाठी आज सकाळपासून चांगली मागणी आहे. यावेळेला लोक संभ्रमात पडलेले असे आहेत की 2 दिवस धनत्रयोदशी, 2 दिवस लक्ष्मीपूजन, त्यामुळे लोकांचे संभ्रमात पडलेले आहेत. आणि पेपरमध्ये आल्यानंतरही अजून लोकांच्या ह्याच्या संभ्रमाचं कमतरता झाली नाही. पण आज धनत्रयोदशीला चांगला प्रतिसाद आहे, चांगले गिराईक आहे सकाळपासून आणि संध्याकाळी परत गिराईक वाढणारे. तर दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे. पण एक आहे, धनत्रयोदशी आपण सगळी महाराष्ट्रात कुठेही बघा, गुजरातमध्ये बघा, चांदीला फार महत्व असतं. या दिवशी सगळी चांदीचे लोकांना दिवाळीचे गिफ्ट द्यायचे, ते खरेदी करतात वगैरे सगळे. पण आज चांदीच्या कॉईनला सगळ्यात मोठी मागणी असते. गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर दसरा असेल किंवा अनेक सण असतील, सातत्याने सोन्याच्या किमती जर वाढत आहेत, तर दागिने असतील किंवा ज्वेलरी आयटम्स असतील, याच्यामध्ये नागरिकांचा कल जो आहे तो कुठल्या बाजूने जाताना दिसतो. आणि जर सोनं महाग झालेलं असेल तरी सुद्धा नागरिक ज्या गोष्टी खरेदी करतायत त्याचं एक आकर्षण वेगळं प्राप्त झालंय. एक लक्षात ठेवा, मुहूर्तावर खरेदी करणं आपल्या महाराष्ट्रात फार मोठं म्हणजे मानलं जातं. आणि त्यामुळे मुहूर्ताच्या दिवशी तर गर्दी होते, मग कितीही भाव असू द्या. एक लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत की सोनं आणि चांदी घरी आणले म्हणजे लक्ष्मीला घरी आणल्यासारखं, आणि ती भावना अजूनही असल्यामुळे आणि आपल्या इथं धार्मिक असल्यामुळे एक त्यामुळे तर याला फरक पडणार नाही. मग लोक म्हणतात किती भाव वाढू दे, आम्हाला खरेदी करायची, ते करणारच. दुसरी गोष्ट अशी आहे की आज जरी भाव वाढले तरी लोकांचा कल आता याच्यामध्ये 80% दागिन्यांकडे आणि 20% जी जनता आहे ती फक्त देवाणघेवाण करण्यासाठी किंवा एक इन्व्हेस्टमेंट करून ठेवण्यासाठी किंवा नफा कमवण्यासाठी आहे. ते 20% पण नसेल, 15% समजू आपण. आणि 85% हे आज ग्राहक, रिअल ग्राहक जे खरेदी करत आहेत. त्यामुळे एक विश्वास असा बसलेला आहे की कितीही सोन्याचे दर वाढले तरी भारतीय जनता ही सोन्याचे दागिने खरेदी करणार. लग्न टाळू शकत नाही, घरातले कार्यक्रम टाळू शकत नाही आणि त्यासाठी लागणारे ते खरेदी करणार. आता छोट्या दागिन्यांकडे पण कल वाढलाय आणि दुसरा सोन्याच्या दागिन्यांकडे कल वाढलाय. आणि मध्यमवर्गीयांचा सुद्धा आता थोडीफार डायमंड मध्ये थोडीफार प्रमाण वाढू लागलेलं. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुद्धा असा ट्रेंड कंटिन्यू राहील असं वाटतं? 100% लक्ष्मीपूजनच्या दिवशी जो असा ट्रेंड राहील याच्यात काही शंका नाही. कारण धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन, धनच्या त्रयोदशी फक्त धनची पूजा होते, लक्ष्मीपूजनेच्या दिवशी वह्यांची पूजा होते, लक्ष्मीची पूजा होते आणि त्याबरोबर त्या दिवशी जी तुमच्याकडे धन आहे त्याची परत पूजा होते. त्यामुळे याला महत्व आहे. लक्ष्मीपूजनाला अमावस्या असली तरी त्या दिवशी लोक खरेदी करतात. धन्यवाद सर. तर आपण बघू शकतो की भारतात दिवाळीला एक वेगळं महत्व आहे. चैतन्याचा आणि आनंदाच्या या सणाला लोकांच्याकडनं जो कल आहे तो असा दिसतोय की कितीही महाग जरी सोनं झालं तरी सुद्धा खरेदी जी आहे ती सोनं असेल किंवा चांदी असेल याची सध्या मार्केटमध्ये चर्चा आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.